नमस्कार. मी तुषार मनोहर पुयाड, फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनल तुमचे परत एकदा स्वागत आहे. येणारी जी आपली कंबाईन एक्झाम असो किंवा बाकीची एक्झाम असो, आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो की जे हिस्ट्रीचे जे क्वेश्चन असतात ते जनरली कुठून पडतात. तर आयोगाचे किंवा बाकीचे पर्टिक्युलरली 7 ते 8 क्वेश्चन जवळपास ते हे सर्वात जास्त क्वेश्चन येतात 11वीच्या ओल्ड इतिहासावरून. आणि इतिहासामधले वारंवार येणारे क्वेश्चन आहे. एक तर ते रिपीट पण होत राहतात. दुसरं म्हणजेच त्याच्यामधलेच आणि जे महत्त्वाचे म्हणलेच काय त्याच्यामध्येच सर्व खोलात जाऊन प्रश्न विचारतात. कशातून विचारतात? 11वीच्या इतिहासातून. ठीक आहे. त्याच्यासोबत तेच पाठ आज आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता जर याच्यामधलं जर म्हणलं 19व्या शतकातील प्रबोधन याच्यावरती जवळपास 2 ते 3 क्वेश्चन येते. प्रत्येक परीक्षेला 2 ते 3 प्रश्न प्रबोधनावर राहतात. ठीक आहे. त्याच्यामधलेच मग आज आपण याच्यामधले प्रबोधनामध्ये कोणकोणते टॉपिक आहे याच्यामध्ये कोणकोणते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर थोडक्यामध्ये म्हणजे आपण कव्हर करून टाकू या ठिकाणी. ठीक आहे. समोर चालू आता 1 मिनिट. हे वरचं काही कामी नाही. तुम्हाला लागेल तर PDF मी टाकून देतो टेलिग्रामवर. समज प्रबोधन चळवळ म्हणजे काय वगैरे वगैरे ते काही कामाचं आहे. ते आपल्याला काही येणार नाही दिवसा. ठीक आहे. परीक्षेत जे जे येते ते आपण चालू करू सरळ सरळ. ठीक आहे. पहिलं कोणतं आहे? एकच मिनिट. महाराष्ट्रातील समाज सुधारक. ठीक आहे. सरळ सरळ आपण इथून सुरुवात करू. महाराष्ट्रातील समाज सुधारक जगन्नाथ शंकर शेठ. इसवी सन 1803 ते 1865. मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते. हा PYQ बरं का. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1908 रोजी झाला. काही झालं तर 10 फेब्रुवारी 1908 रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे मुरकुटे हे त्यांचे कुटुंब व्यवसायातील मुंबई येथे आले. कुठे आले? मुंबई. कोणत्या याच्यात झाला तर मुरकुटे हे कुटुंब. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत हे त्याचे भाषा प्रगत होते. मराठी त्यांना येत होती, इंग्रजी येत होती, संस्कृत भाषेसाठी त्यांना येत होती. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा आणि विद्वतेचा वापर समाज सुधारण्यासाठी केला म्हणून त्यांना समाज सुधारकामध्ये केला जातो. ठीक आहे. जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता. समोर बघू याच्यामध्ये काय काय दिलेलं आणखी. हे जगन्नाथ शंकर शेठ बघून घ्या. शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एल्फिस्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बरं PYQ आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. या सोसायटीने मुंबईत आणि मुंबई बाहेर सुद्धा अनेक शाळा सुरू केल्या. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली. स्त्री शिक्षणाबद्दल कोणत्या? स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी मदत दिली. असो म्हणा. स्त्री शिक्षणाबद्दल नानांनी फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. आता याच्यावर 4-5 लाईन म्हणजे 3-4 लाईनीचा खूप प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. पुढे त्यांनी एल्फिस्टन कॉलेज सुरू केले. कोणी चालू केले? नानांनी. सरकारने मुंबई इलाक्यात शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले. हे एका क्वेश्चन मध्ये 3-4 लाईनच्या स्वरूपात होतं. सरकारने मुंबई इलाक्यात शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली आणि त्यावर सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नानांची. म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. त्यांचे रूपांतर पुढे शिक्षण खात्यात झाले. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. किंवा मुंबई विद्यापीठाची स्थापना 1900 पहिलं महत्वाचं म्हणजे काय 1854 ची एक समिती आहे उल्ट चार्ल्स समिती. चार्ल्स उल्ट किंवा उल्टचा खलिता सुद्धा म्हणला जातो याला. आणि त्याच्याच नुसार म्हणजेच इंग्लंडच्या धर्तीवर भारतामध्ये 3 ठिकाणी विद्यापीठे स्थापन करण्यात आली. म्हणजेच मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी विद्यापीठे स्थापन झाली होती. पहिल्या ठिकाणी म्हणजे आणि मुंबई विद्यापीठाची स्थापनेतही त्यांचा तेच. आणि कधी झाली होती? 1857 मध्ये स्थापना झाली होती या विद्यापीठाची. समोर बघू. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. जनतेची दुःख सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे
असोसिएशनची स्थापना केली. ठीक आहे, लक्षात ठेवा की जनतेचे दुःख सरकारच्या निर्देशात आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत बॉम्बे असोसिएशनची संस्थेची काय स्थापना केली. नानांनी आपल्या अधिकाराच्या आणि संपत्तीचा समाजासाठी सढळ हाताने वापर केला. नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा होते. त्यांनी गोरगरिबांना अनेक संस्थांनी आर्थिक मदत केली. ते दानशूर होते. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे, PYQ आहे. खालीलपैकी कोणाला मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते तर कोणाला, तर नानांना मुळे जगन्नाथ. आता बघा, नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. 31 जुलै 1865 रोजी त्यांचा मृत्यू झाला. कोणाचा? नानांचा मृत्यू झाला. आणि मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणलं? नानालाच म्हणला जातो. आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट सुद्धा कोण आहे तर नानाच आहे. आता दुसरं वाला घेऊ आपण. दुसरं आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आचार्य बाळशास्त्री जांभेकर 1812 ते 1846. यांच्यावर बरेचदा प्रश्न इथे आयोग विचारते. बघू याच्यावरती कोणते. नवीन उंचावलेल्या ज्ञानाच्या कक्षेमुळे समाजाची काय द्विधा मनस्थिती झाली होती. तो चाचपडत होता. अशा परिवर्तनाच्या काळात व्यापक दृष्टीने समाज जागृती आणि मार्ग दाखवण्याचे महत्वाचे कार्य कोणी केले तर जांभेकरांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झाला तर रत्नागिरी. मागच्या वेळेस 19 कंबाईनला पेर होते. जांभेकरांचा जन्म कुठे झाला तर रत्नागिरी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मॅच द पेअर मध्ये रत्नागिरी या ठिकाणी झाला जांभेकरांचा जन्म. यांच्याविषयी आणखी थोडी माहिती घेऊ आपण. हे बघा जांभेकर, ठीक आहे. यांच्या प्रश्न कुठे कुठे म्हणतात त्याचाच अभ्यास करणार आहे आपण. ठीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे लक्षात नाही ठेवलं तरी रत्नागिरी जिल्हा लक्षात ठेवायचा. राजापूर तालुक्यात पांभुर्ले येथे, हे पांभुर्ले लक्षात ठेवा. पांभुर्ले येथे 6 जानेवारी 1812 रोजी झाला. सध्या हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात आहे. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी मिळाली होती. महत्वाचं म्हणजे हे सोडून द्या आणि इथून लक्षात ठेवा, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी आदी भाषांवर त्यांचा आत्मसात केल्या होत्या. इतर विषयातही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्वाच्या पदावर रुजू झाले होते. कोणत्या तर डेप्युटी सेक्रेटरी. सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक झाले होते. हे लक्षात ठेवा. हे PYQ आहे. सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? जांभेकरांची नियुक्ती झाली होती. समोर बघू. नंतर ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले. कुठं तर एल्फिस्टन कॉलेजमध्ये. त्यांच्या विद्वत्तेचा तो यथोचित सन्मान होता. पुढे त्यांनी शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले, म्हणजे संचालक म्हणून. मुंबई इलाक्यात प्राथमिक शाळा तपासणीचे निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली. वेगवेगळ्या पदावर कार्य करत असतानाच इतिहास संशोधन. आता इथून बघा, इथून महत्वाचे आपल्यासाठी. वेगवेगळ्या पदावर कार्य करतानाच काय, इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, हे शिलालेख सुद्धा वाचन करायचे. त्याच्यानंतर ताम्रपटांचा शोध, यामध्ये ज्ञान संपादन केले. 2-3 लाईनीमध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. इतिहास संशोधन, शिलालेख वाचन आणि ताम्रपटाचा शोध घेणाऱ्यामध्ये खालीलपैकी कोण येतात? त्यानंतर त्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयामध्ये पुस्तके लिहिली आहे. कशामध्ये? इतिहासामध्ये लिहिली, भूगोलामध्ये, व्याकरण, गणित आणि छंदशास्त्र सोबत नीतिशास्त्रामध्ये काय या विविध पुस्तके लिहिलेली आहे. त्यांनी शून्य लब्धी हा PYQ आहे. हिंदुस्थानचा इतिहास हा पण PYQ आहे. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हे पण PYQ आहे. ठीक आहे. सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ज्ञानेश्वरींचं पाठभेदा सह संपादन केले. कोणाचं? ज्ञानेश्वरीचं. कोणी केलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. हे बघा जांभेकरांचा फोटो समोर. आणखीन भाऊ, वृत्तपत्र हे समाज जागृतीचे अत्यंत महत्वाचे साधन आहे. याचा मागोवा घेऊन 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. हा PYQ. दर्पण म्हणजे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? दर्पण. आणि कधी चालू केलं तर 1932 ला. 1840 मध्ये दिग्नदर्शन हे मासिक सुरू केले. आता हा पण PYQ आहे. दिग्नदर्शन मासिक कोण चालू केलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी. कधी चालू केलं तर 1840 मध्ये मासिक सुरू केले. मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक आणि सुधारणावादाचे प्रवर्तक, शिक्षण तज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक व्यवहारवादी, सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो. त्यांनी महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते.
इसवी सन 17 मे 1846 रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला. चांगले होते बिचारे, मृत्यू झाला. असो, दादोबा पांडुरंग तर्खडकर 1814 ते 1882 मराठी भाषेचे गाडे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून यांना ओळखले जाते. कोणाला? दादोबा पांडुरंग तर्खडकर. याच्याविषयी आणखी समोर माहिती घेऊ आपण. परिचित असलेला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबईत झाला. तर्खडकरांचा जन्म कुठे झाला? दादोबाचा तर मुंबईत झाला. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात. हापी वाक्य आहे. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणाला म्हणतो? तर आपण कोणाला म्हणतो? दादोबा पांडुरंग तर्खडकर. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणून काम केले. अक्कलकोट तुम्हाला आधीच सांगितलं होतं, अक्कलकोटचा वेगळा प्रश्न. आणि जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून कोण काम केले? कोण? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. त्यानंतर त्यांना एल्फिस्टन संस्थेत सुरवता शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने केला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून, कुठं तर बडोदा, कुठं निवृत्ती झाल्यानंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केले. आणि दादोबा पांडुरंगाच्या कार्याची पोच पावती म्हणून सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? तर राव बहादुरी पदवी दिली. ठीक आहे, हा आपण एक पीवायक्यू होऊ शकतो. ठीक, कोणता होऊ शकतो पीवायक्यू? तर कोणती पदवी दिली त्यांना सन्मान म्हणून? दादोबा पांडुरंग यांची पोच पावती म्हणून. मग त्यांनी एवढं चांगलं काम केलं बघ, याची पोच पावती म्हणून त्यांना राव बहादुरी पदवी दिली. असो, नेक्स्ट बघू आपण आता. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणाचा पुरस्कार केला. असो, त्यानंतर महाराष्ट्रातील नवतरुणात आधुनिक ज्ञान विज्ञानामुळे एक नवीन दृष्टी निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्या समाजातील दोष उणीवा त्यांची जाणीव त्यांना होऊ लागली. या जाणीवेतून 1844 मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मच्छराम कोणाकोणासोबत, आता पीवायक्यू इथे बघा, 1800 कधी? तर 44 मध्ये, 1844 सुरत दुर्गाराम मच्छराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानव धर्म सभा स्थापन केली. कुठं स्थापन केली? सुरतला. पीवायक्यू आहे. आणि कधी स्थापन केली? 1844. ईश्वर एक आहे. मानव धर्म उद्देश काय काय होता किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय काय होतं? ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी सन्मानाने वागावे इत्यादी उद्दांत तत्वांचा पुरस्कार केला. परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर भिकोबा चव्हाण, त्यानंतर काय केलं यांनी? तर बघा, त्यानंतर इथून वेगळा प्रश्न. भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीने दादोबांनी मुंबई येथे 1849 मध्ये परमहंस सभा स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली आणि आधुनिक ज्ञान विज्ञानाशिवाय व समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात. आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? तर 17 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आता नेक्स्ट बघू आपण कोणते आहेत. भाऊ महाजन. तुम्ही म्हणत असाल की एवढं फास्ट चालू आहे. फास्ट नाही, हे रिव्हिजनच्या स्वरूपात आहे, कारण हे आपल्याला वाचून याच्यातले काही काही महत्वाचे ठळक ठळक प्रश्न आहे तेच आपल्याला इथं कव्हर करायचे. समोर चालू आपण. भाऊ महाजन इसवी सन 1815 ते 1890 समाज सुधारण्यासाठी साडेतोड आणि समतोल जोपासणारे भाऊ महाजन हे सुधारक यांच्या मालिकेतील एक होते. असं म्हणा, ह्याच्यावर प्रश्न देणार नाही. त्यांचे नाव भाऊ महाजन कुंटे होते. त्यांचं नाव काय? भाऊ महाजनचं एक वेळेस प्रश्न येऊन गेला होता TCS ला. भाऊ महाजनचं पूर्ण नाव काय? तर भाऊ महाजन कुंटे. असो, त्यांचा जन्म कुलबा, मॅच द पियर मध्ये येऊ शकतो, जिल्ह्यातील पेन येथे 1815 मध्ये झाला. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. कोणाचे? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे ते काय होते? वर्गमित्र होते. ते दर्पण आणि दिग्नदर्शन, दर्पण कधी झालं होतं? 32 आणि दिग्नदर्शन 40, 1840 आणि 1832 या लेखन करत होते. पुढे त्यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि त्यांनी धूमकेतू, ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयावर लेखन केले. कोण केले रे भाऊ? भाऊ महाजन. भाऊ महाजन कुंटे लक्षात ठेवायचं. कुठून कुठून? पहिले तर त्यांनी प्रभाकर नावाचं एक साप्ताहिक चालू केलं. सोबत त्यांनी धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवर लेखन केले. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचे नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड चालू राहिले आहे आणि इसवी सन 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. चालू याच्यात 2-3 प्रश्न येऊ शकतो. त्यांचे कोणते? एक प्रभाकर नावाचं साप्ताहिक चालू केलं आणि सोबत काय धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मधून त्यांनी सामाजिक विषयावर
लेखन केले आणि मराठी वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचे नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड अविरत राहिले. हेच त्यांचा एक प्रश्न येऊ शकतो. समोर बघू लोकहितवादी. लोकहितवादीवर बघा प्रश्न येतोच. लोकहितवादीचा जन्म आणि मरण बघू आपण. त्याचा मृत्यू 1823 आणि 1892. फार कमी काळ जगले बिचारे. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. लोकहितवादींचे नाव काय तर गोपाळ हरी देशमुख. हाच PYQ होता. लोकहितवादी म्हणजेच कोण तर गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषा त्यांना आत्मसात केल्या होत्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले. दुभाषी म्हणजेच काय ट्रान्सलेटर. पुढे शिस्तीदार. पुढे काय काय झालं त्यांचं. शिस्तीदार, मुन्सूफ, इनाम कमिशन, जज आदी पदावर त्यांनी काम केले. त्यांना सरकारने राव बहादूर सुद्धा पदवी दिली, म्हणजे सन्मान केला त्यांचा. ही पदवी दिली होती. लोकहितवादी अनेक पदे आणि पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळून सन्मानित झाले. भाऊ म्हणजेच कोण. गोपाळ हरी देशमुख. सॉरी, भाऊ दाजी लाड असेल कदाचित. समोरच्या स्लाइडवर आहे. एक मिनिट. थोडासा बोर्ड स्लो झालाय आपला. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे म्हणतात. आपण प्रभाकर बघितलं. प्रभाकरचे वृत्तपत्र कोण होते. भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोण लिहिले तर त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून लेखन केले. त्यालाच काय म्हणतो आपण शतपत्रे म्हणतो. ठीक आहे. या लोकहितवादी. त्यातूनच त्यांनी पुरोगामी दृष्टिकोन आणि सामाजिक विषयाची कळकळ दिसून येते. लक्ष्मीज्ञान. प्रश्न बघा. लक्ष्मीज्ञान, गीता तत्व, जातीभेद आणि अखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी. ठीक आहे. लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग आदी ग्रंथांचे काय केले त्यांनी लेखन केले. लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. सामाजिक अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुड्या समाजात समजुती इत्यादी त्यांनी साडेतोड विचार मांडले. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपतित्व यावर त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचे विचार त्यांनी मांडले. भारतीय समाजाची जाती व्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे हे यावर लोकहितवादींनी जोरदार टीका केली. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करून समाज हितासाठी नवीन आचरणाचा स्वीकार करावा असे त्यांनी आग्रह धरला. लोकहितवादींचे धार्मिक सुधारणेविषयी अत्यंत चिंतनीय आहे. लोकहितवादीने आता बघायचं ते काही प्रश्न सापडणार नाही. आपण फक्त वाचून घेऊ त्यांना. प्रश्नाची मी अंडरलाईन करतो. लोकहितवादींनी लोकांच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला. त्यांनी 19व्या शतकात भारतीय समाज व्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यावर अचूक बोट ठेवले. असो, लोकहितवादींचे सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर विचार पुरोगामी होते. त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करायचा आग्रह धरला. म्हणूनच त्यांनी सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात. सुधारणेचे आद्य प्रवर्तक कोण आहे तर कोण आहे हे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. त्यांची गोपाळ हरी देशमुख. त्याच्यानंतर ते व्यवहारवादी होते. समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिक शास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांची त्यांनी आग्रह धरला. तसेच समाजाच्या दुःखाचा शेवट होईल असे त्यांचे धारणा होती. प्रश्न कुठे येते तेच बघणार आहे आपण. ठीक आहे. लोकहितवादी शास्त्रशुद्ध विचारसरणीचे प्रवर्तक होते. समाजातील भेदभाव नष्ट झाला तरच सामाजिक एकनिष्ठा बनेल आणि त्यांच्या समाजात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते. काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावे, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांचं शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी बनावे, स्वशासन पद्धती, प्रवृत्तवादी होणे या सर्व मार्गाने समाज सुधारणा होऊ शकतात हे त्यांनी शिकवले. त्यामुळेच त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. आणि 9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचा काय झाला मृत्यू झाला. लोकहितवाद्याबद्दल आणि त्यांचे जे प्रश्न येतात त्यांच्याबद्दल आपण बघितलं. समोर बघू भाऊ दाजी लाड.
भाऊदाजी लाड 1824 ते 1874. महाराष्ट्रातील एक निष्णांत डॉक्टर कोण? भाऊदाजी लाड. याच्या प्रश्न वारंवार येणारेच आहे प्रश्न. तेच सांगितले की आपल्याला जे प्रश्न येतात कुठून येतात? 11वीच्या इतिहासातून बघणारच आहे आपण. ठीक आहे. भाऊदाजी लाड 1824 ते 1874. महाराष्ट्रातील एक निष्णांत डॉक्टर, विद्यापंडित, संशोधक व समाजसेवक म्हणून भाऊदाजी लाड यांना ओळख आहे. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊदाजी लाड यांचा जन्म. भाऊदाजी लाडचं पूर्ण नाव काय आहे? तर रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊदाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला. कुठे झाला? तर मांजरे. उद्योगधंद्यासाठी लाड कुटुंब मुंबईत आले, ते महाराष्ट्रामध्ये आले. येथेच भाऊंचे म्हणजे भाऊदाजींचे 10वी पर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर ते 2 वर्षे एल्फिस्टन इन्स्टिट्यूट मध्ये विज्ञानाचे शिक्षक होते. एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञानाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं. असो, 1845 मध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. महाराष्ट्रातलं पहिलं ग्रँड मेडिकल कॉलेज आहे. कधी स्थापना झाली? तर 1845. महाराष्ट्रातलं पहिलं मुंबई ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. आणि भाऊदाजींनी नोकरी सोडून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून रुजू झाले, म्हणजे प्रवेश घेतला. त्यांनी 1851 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. अचूक निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांच्या व्यवसायात नावलौकिक निर्माण झाला होता. ते खूप खतरनाक माणूस होते. खूप खतरनाक म्हणजेच काय? त्यांचा या याच्यावर म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचा हात होता. ठीक आहे. निदान आणि कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांचा व्यवसायात नावलौकिक निर्माण झाला. त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांचा धन्वंतरी म्हणून ओळखले जाते. आता हा तर PYQ आहे. खालीपैकी धन्वंतरी म्हणून कोणास ओळखले जाते? तर हा PYQ असो. त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न केला. कशामार्फत? तर ज्ञानप्रसारक सभा. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. मुलींसाठी आर्थिक झड सहन करून एक शाळा सुरू केली. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. कोणा केला? ठीक आहे, धन्वंतरी भाऊदाजी लाड. आता बघू, त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली. कोणाच्या मदतीने? जगन्नाथ शंकर शेठ. आणि कधी? 1852. कुठे? तर बॉम्बे असोसिएशन. कुठे करणार आहे? तर बॉम्बे मध्येच करणार आहे. ही संघटना स्थापन केली. भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संघटना होती. कोणती? बघा प्रश्न कुठून तयार होऊ लागले. बॉम्बे असोसिएशन संघटना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने स्थापन केली. भाऊदाजी लाड याच्यामध्ये पण जगन्नाथ शंकर शेठ यांचा मोलाचा वाटा होता 1852 मध्ये. आणि भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संघटना, भारतातील म्हणताय, भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संघटना. या संघटनेमार्फत भारतीयांच्या अडचणी सरकारसमोर मांडल्या. ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही भाऊदाजी सहभागी होते. लायसेन्स बघा, एक PYQ होता 3 लाईन स्वरूपामध्ये. काय? लायसेन्स बिलाचा व्यापार आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊंनी त्याला विरोध केला. लायसेन्स बिलाला विरोध करणारे कोण होते? तर भाऊदाजी लाड. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातही डॉक्टर लाड म्हणजे भाऊदाजी लाड यांची कार्य उल्लेखनीय आहे. जरी ते पेशाने डॉक्टर जरी असत, पण इतिहासाविषयी त्यांना खूप रुची होती. भाऊदाजी लाड हे इतिहास म्हणजेच काय इतिहास क्षेत्रात संशोधन सुद्धा केलं. त्यांनी नवा समाज घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले. सामाजिक आणि राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशील मार्गाचा पुरस्कार केला. इसवी सन 31 मे 1874 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 7वे व्यक्ती बघू आपण, विष्णुबुवा ब्रह्मचारी. 1825 ते 1871. महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारण्याच्या कार्यातील वेगवेगळेपणामुळे दिसणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कुलबा म्हणजेच रायगड जिल्ह्यातील, हा पण प्रश्न आहे, रायगड जिल्ह्याचं जुनं नाव काय? तर कुलबा. लक्षात ठेवा. जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील शिरवली येथे त्यांना 1825 मध्ये झाला. त्यांचे नाव विष्णू भिकाजी गोखले. लहानपणी त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांचे बालपण कष्टात गेले. त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी परिश्रमपूर्वक वेदाध्ययन आणि व्यावहारिक शिक्षण घेतले. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी वेगवेगळे कामे करावी लागली. विष्णुबुवांचा ओढा कशाकडे होता? धर्मग्रंथ, संस्कृत अभ्यास याकडे होता. त्यांनी परिश्रमपूर्वक धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केला. यांच्या जोडीला कथा, कीर्तन, पुराण, प्रवचन यांच्या त्यांना गोडी होती. या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे वैद्यकीय धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला होता. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे समाजातील अशिक्षित गरीब लोकांनी त्यांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर उदात्त, मानवतावादी,
ख्रिश्चन धर्मतत्वांच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू केले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. हा पिवाईक आहे. मुंबईत ख्रिश्चनांना म्हणजे साडेतोड उत्तर देण्यासाठी ख्रिश्चन समाज हिंदू समाजावर टीका करत होता. त्याच वेळेस विष्णुबुवा ब्रह्मचारी समोर आले आणि त्यांनी मुंबई येथे व्याख्यान देण्यास सुरुवात केली आणि साडेतोड उत्तरे दिली. त्यांना आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावर आक्षेपाचे खंडन करून वैदिक धर्म कसा महान आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले. त्यांचा युक्तिवाद साडेतोड होता. इथंच पिवाईक असो. विष्णुबुवांनी आता काय काय लिहिलं. विष्णुबुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेस चोख प्रत्युत्तर दिले. कोणत्या वृत्तपत्रातून? तर वर्तमान दीपिका. त्यासाठी समाजाचे सर्व घटक समान आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. पुनर्विवाह, त्यांचं बघा म्हणणं काय, पुनर्विवाह, प्रौढविवाह पद्धती, पुनर्विवाह, प्रौढविवाह पद्धती आणि घटस्फोट शुद्धीकरण या विषयात त्यांचे विचार पुरोगामी होते. आपल्या समाजातील अंधश्रद्धा, खुड्या समजुती व लोकभ्रम दूर करण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील राहिले. आता बघा इथून त्यांनी भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्याप्रकरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधाची टीका इत्यादी ग्रंथ लिहिले. हे प्रश्न येणार आहे. त्यांनी काय लिहिलं? भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश आणि सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधाची टीका इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. 18 फेब्रुवारी 1871 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. म्हणजे आपण तेच बघणार आहे की जिथे प्रश्न येत आहे. समोर चालू आपण. महात्मा ज्योतिबा फुले, आता यांचं कार्य विचारण्यासोबत म्हणजे आता काय सांगावं, एवढे महान व्यक्ती समोर बघू. महात्मा फुलेवर एक पिक्चर पण आला, ते पण पाहून जावा, तुम्हाला चांगला फायदा होईल त्याचा. असो, महात्मा ज्योतिबा फुले 1827 ते 1890 सर्वात लाडके आहे आयोगाचे. महात्मा फुले, राजाराम मोहन राय असे काही समाजसुधारक आहे, ते लाडकेच असतात. आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक चळवळीची प्रेरणेते, म्हणजे आधुनिक महाराष्ट्राची समाजसुधारक चळवळीची नीव कोण टाकली तर या माणसाने टाकली. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. एक क्रांतिकारक व कर्तृत्व समाजसुधारक म्हणून ज्योतिबांचा लौकिक आहे. फक्त आता आपण काय बघणार आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघू. बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या न्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले होय. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले. आपल्याला उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. महात्मा फुले यांनी शिक्षणाची गोडी होती. महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केलं. इथून चालू होते प्रश्न आपले. 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. बघा प्रश्न बघा आता. 1848 कुठं तर पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. इसवी सन 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. PYQ आहे हा, दोन्ही बी PYQ आहे. दलितांसाठी कधी तर 1852. अस्पृश्यांना दलित म्हणण्याचा प्रघात सुद्धा त्यांनी पाळला बरं का. आपल्या पिक्चर मध्ये जर बघितलं असेल तुम्ही तर तुम्हाला समजून जाईल. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहास चालना दिली. त्यातूनच त्यांनी इसवी सन 1864 मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडून आणला. विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन फुले यांनी समाज क्रांतीची प्रेरणा दिली. त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, स्वतःच्याच घरी. असो, सावित्रीबाई PYQ येतो. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः यात राहणाऱ्या मुलांची देखभाल केली. अस्पृश्यता हा मानवातील कलंक आहे असे ते मानत. अस्पृश्यता शिक्षण दिल्याशिवाय त्यांचा प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. सामाजिक कार्य काय काय केलं? अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले मनस्वी चालना दिली. त्याचप्रमाणे स्त्री जात ही
युगायुगाने पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती. यातून स्त्रियांची सोडवणूक करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्रिय योगदान दिले. पुनर्विवाहाच्या चळवळीला पाठिंबा दिला. केशवपन, बालहत्या, बालविवाह, अस्पृश्यता निवारण या विषयावर समाजाचे प्रबोधन केले. विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इसवी सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आता हा PYQ आहे. 1863 मध्ये कशासाठी तर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. काशीबाई नावाच्या विधवेच्या मुलाला स्वतःच दत्तक घेतले आणि विधवेच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांची नाव्यांचा संप करून आणला. ठीक आहे. काशीबाई, तुम्ही पिक्चर बघा, खूप छान आहे. काशीबाई यांच्या मुलाला ते स्वतः दत्तक घेते आणि त्याला वाढून नंतर मोठं करून त्याला डॉक्टर करते. धर्मभेदमूलक विद्वेष, जातीभेदमूलक उच्च नीच भाव. समोरच्या स्लाइडवर बघू आपण. स्त्रीदास्य हिंदू धर्मातील एकच. स्त्रीदास्य हिंदू धर्म संस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना. भाऊ, इथं 24 सप्टेंबरही महत्वाचं आहे. आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलाय. आता 25 सप्टेंबर, 27 सप्टेंबर, 28 सप्टेंबर PYQ बघा तुम्ही. PYQ आहे ते. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी योजना तयार केली. समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध केली. बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणाचे कसब, त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले हे याच्यावर पण PYQ आहे. कोणकोणते? ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध लिहिले. सामाजिक परिस्थितीची मुळे खोलवर रुजली असून हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही याचा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. ज्योतिरावांचे ऐतिहासिक सामाजिक कार्यांचे मोल जाणून ब्रिटिश सरकारकडून 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शाल जोडी अर्पण करण्यात आली. समोर चालू होतं. हे महात्मा फुले खतरनाक व्यक्ती होते. महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सुधारणा होण्यासाठी जातीभेदात तीव्र प्रहार करणारे, स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारे, मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व प्रेम यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांचे स्वप्न जागविणारे महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील समाज क्रांतीचे जनक आहे. लक्षात ठेवा. असो, शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य बघू. शेतकऱ्यांसाठी अज्ञात, मागासलेपणा, दारिद्र्य यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत होता. शेतकरी व बहुजन समाज यांच्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी क्षमता व दैन्य व दुःख दूर करण्यासाठी क्षमता केवळ शिक्षणातच आहे हे फुले यांनी अचूक हेरले. शेतकऱ्यांच्या आसूट PYQ. शेतकऱ्यांचे आसूड हे कोणाचं पुस्तक आहे तर महात्मा ज्योतिबा फुले. शेतकऱ्यांचे आसूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाभावी या समाजाची स्थिती पुढील प्रमाणे शब्दात विशद केली. तुम्ही पिक्चर मध्ये जर बघितलं असे त्यांचा टेबल वगैरे डेस्क टाकून असतात आणि त्यावेळेस महात्मा फुले हे कविता म्हणजे आपलं एक काव्य म्हणतात. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केले. असं कोण म्हणते तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणते. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे वर्णन या शब्दात केलेलं आहे. असो, माणूसच खतरनाक होते बहुतेक. मले तर सावित्रीबाई फुले याच्यापेक्षा खतरनाक होते. सावित्रीबाई फुले खतरनाक. काय सामाजिक क्रांती, काय पिक्चर मध्ये दाखवलाय. असो म्हणा, तुलनाच करता येत नाही या दोघांची महाराष्ट्रासमोर समाज सुधारक. असो, डोळ्यासमोर ठेवून त्यांनी परिस्थिती सुधारण्यात त्यांची मदत करण्यासाठी प्रतिज्ञा केली. त्यातूनच पुढे शिक्षण, वसतिगृह, सिंचने, धरणे, तलाव, विहिरी यांसारख्या अनेक उपाययोजना सुचल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाख उपस्थित राहून घराणे मांडले. घराणे मांडणे म्हणजे काय? आपलं दुःख सांगणे, घराणे मांडणे. ठीक आहे. कशी? इसवी सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात महात्मा फुले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाख म्हणजे शाल, फेटा, जे काही एक हातामध्ये काडी घेऊन त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि शेतकऱ्यांची घराणी मांडल्या. म्हणजे आमची किती व्यवस्थेमध्ये आम्ही. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली, शिक्षणाची सुद्धा मागणी केली. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे अशी आग्रह धरला होता. आग्रह तर मागणी केली होती. सोबत
म्हणजे बरं, हंटर कमिशन कधी आलं होतं? 1882. शिक्षणाविषयक समिती म्हणजे चालू झालं, खतरनाक काम चालू झालं शिक्षणाविषयी जर काम चालू झालं असेल तर 1813च्या कायद्यापासून चालू झालं. 1813च्या कायद्यामध्ये प्रथमतः 1,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली होती. त्याच्यानंतर 1833च्या कायद्यानुसार समोर एक समिती नेमली होती 1834 मध्ये, त्यालाच मेकॉले समिती म्हणतो. आणि मेकॉले समितीनं एक झिरपचा सिद्धांत मांडला होता शिक्षणाचा. त्याच्यानंतर 1855 मध्ये चार्ल्स वूड आला, जे की बघितलं. चार्ल्स वूडच्या याच्यानुसार विद्यापीठाची स्थापना झाली. मुंबई कलकत्ता मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली 57ला. समोर हंटर कमिशन आलं. हे सर्व शिक्षणासंबंधीच आहे. हंटर कमिशन कधीच 1882चं. याच्यातनी कोण? महात्मा फुले यांनी काय केलं होतं? हंटर कमिशनवर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावं असं त्यांना आग्रह धरला होता. आग्रहास्तव मागणी केली होती. असो, या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांच्या महात्मा ही पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू इसवी सन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा त्यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे त्याच्यापेक्षा खतरनाक होत्या, लयच खतरनाक भाऊ. सावित्रीबाई फुलेंचा इतिहास वाचावा तेवढा कमी. असो, सावित्रीबाई फुले विषयी थोडक्यात माहिती घेऊ आपण. जन्म 1831 1897, 1831 पासून तर 1897 पर्यंत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील हे गावचे पाटील होते. त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा होती. सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. हे बघा, सावित्रीबाई खतरनाक व्यक्तिमत्व भाऊ. सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात निष्ठेने साथ दिली. माणसाची पत्नी कशी असावी म्हणजेच सावित्रीबाई सारखी भाऊ. आयुष्यात जर बाकी काही नाही भेटलं चालते, पण असं माणसाने म्हणजे जीवनसाथी कसा असावं तर असा असावं. सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात निष्ठेने साथ दिली. महात्मा फुलेंनी केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले. महाराष्ट्रातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. त्या अशिक्षित होत्या तरी त्यांनी स्वतःच्या घरी शिकून पुढे शिक्षिकेचे काम केले. सनातनी लोकांनी सावित्रीबाईंना हे कृत्य आवडले नाही. त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. त्यांच्या अंगावर चिखलफेकही केली. सावित्रीबाईंनी अपमान आणि निंदा नालस्ती सहन करत आपले शिक्षणाचे पवित्र कार्य चालू ठेवले. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यातही त्यांनी मोलाचा सहभाग ठेवला. आपल्याला म्हणलं जाते ना की दोस्ती असावी करण्यासारखी, म्हणजेच आपण त्याला माहित होतं, कर्णाला माहित होतं किंवा आपला जो मित्र आहे तो अधर्माच्या मार्गावर आहे, तरी सुद्धा त्याने साथ सोडली नाही. आणि त्याच्यानंतर पत्नी असावी ती यांच्यासारखी. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंना माहित होतं की म्हणजे त्यांना माहित होतं किती कष्ट आहे. लोकांनी त्यांच्या अंगावर दगड चिखल फेकू मारला. बरं, ते याच्यातून निधी पण नव्हतं मिळत त्यांना. निधी म्हणजे त्यांना मानधन सुद्धा नव्हतं मिळत. पण आपला समाज शिकला पाहिजे, समाज समोर गेला पाहिजे याच्यासाठी अविरत कार्य केलं त्या बाईंनी. असो म्हणा, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहात आपल्या घरीच सुरू केले आणि या गृहातील अनाथ मुलांचे संगोपन स्वतः सावित्रीबाईंनी केले. त्या अनाथ मुलांच्या माऊली होत्या. माऊली अत्यंत प्रेमाने व मातेच्या वात्सल्याने सावित्रीबाईंनी या मुलांचे संगोपन केले. महात्मा फुले यांच्या सर्व कार्यात त्यांनी समर्थपणे साथ दिली. सावित्रीबाई ह्या समोरच्या पेजवर बघू आपण, स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. स्वयंप्रकाशित म्हणजे काय? स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करणाऱ्या. महाराष्ट्राच्या स्त्रीविषयक चळवळीतील अग्रगण्य नेत्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि आद्य शिक्षिका म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची कार्य मोलाचे आहे. स्त्रियांना शिक्षणाची संजीवनी देऊन त्यांनी जीवन सर्वार्थाने सन्माननीय आणि सर्व शक्तिमान बनवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आधी केले मग सांगितले अशा प्रकारचा संदेश समस्त स्त्री वर्गासाठी आपल्या कर्तव्य संपन्न जीवन कार्यातून दिला आहे. त्यांनी विद्यावेतन शिक्षणाचे कार्य केले. विनावेतन, तेच सांगितलं, विनावेतन शिक्षणाचे कार्य केलं. पैशाशिवाय चालत नाही भाऊ कोणतीही गोष्ट, असं म्हणा. पण ते एवढ्या महान होत्या की त्यांच्यासाठी पैसा हा गोष्टी नव्हती, त्यांच्यासाठी समाज महत्वाचा होता. समाजातील म्हणजे स्त्रियांसाठी त्यांनी खूप महत्वाचं केले. स्त्रियांनी तर म्हणजे त्यांचा फोटोची पूजा केली पाहिजे. असो, सावित्रीबाईंचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या काव्य फुले, त्यांनी बरं हे लक्षात ठेवा, प्रश्न पुढे येतील. काव्य फुले आणि बावन कशी सुबोध रत्नाकर या काव्य संग्रहातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले
यांनी लिहिलेले काही पत्र उपलब्ध आहे. सारांश क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी अज्ञानाच्या अंधकारात चचपटणाऱ्या स्त्री शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला. विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. महात्मा फुले मरण पावल्यानंतर त्यांच्या सत्यशोधक समाजाची धुरा आहे ते समर्थपणे सांभाळणारे म्हणजेच कोणतं? सावित्रीबाई फुले. लयच खतरनाक भाऊ. अशा या महान कर्तबगार स्त्रीचा मृत्यू प्लेगच्या रोग्यांची सुश्रुता म्हणजे काय? प्लेग माहित होतं की हा प्लेग आपल्याला सुद्धा होऊ शकतो, पण प्लेगच्या रोगाची सुश्रुषा म्हणजे सेवा करताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि विषबाधा म्हणजे त्यांची लागण झाल्यामुळे इसवी सन 10 मार्च 1897 रोजी त्यांचं काय झालं? निधन झालं. असो, चांगल्या व्यक्ती, खूपच चांगल्या व्यक्ती. बाबा पदमजी इसवी सन 1831 ते 1906. बाबा पदमजी यांचे बेळगाव येथे 1831 मध्ये जन्म झाला. त्यांचे आडनाव मूळ होते. काय होते? मुळे. त्यांचे आडनाव काय होते? मुळे. त्यांचे घराणे व्यापारासाठी सुरतेत स्थिरावले. त्यांचा जवाहरविरांचा व्यापार होता. घरचे वातावरण धार्मिक असल्यामुळे त्यांच्या धार्मिक संस्कार चांगले झाले. त्यांचा ओढा धर्मचरण व धर्म अभ्यासाकडे होता. वडील हे बेळगावचे सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांचे शिक्षण तेथील मिशनरी स्कूलमध्ये झाले. पुढे त्यांच्या वडिलांची बदली मुंबईत झाली. तेथेच त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड कन्नड, गुजराती अशा भाषांचा अभ्यास केला. मुंबईत त्यांनी विल्सन प्रीचर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी ख्रिस्ती धर्माचे शिक्षणही मिळवले. ख्रिस्ती धर्मातील नववाद्यामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. परिणामी 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. कधी केला? 1854 मध्ये बाबा पदमजी. त्यानंतर बाबा पदमजी पुणे येथे आले. त्यांनी फ्री चर्च शाळेत शिक्षणाची नोकरी केली. पुढे त्यांच्यावर बायबल ट्रस्ट सोसायटी संपादकाचे काम सोपवण्यात आले. त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, खुड्या कल्पना बंद व्हाव्यात म्हणून जनजागृतीचे कार्य सुरू केले. त्यांच्या मूर्तीपूजा आणि जातीभेदास विरोध होता. ते परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले. विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी यमुना पर्यटन, प्रश्न इथं येणार, आता वाचलं ते सोडून द्या. यमुना पर्यटन या कादंबरीत स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. असे खालील पैकी समाजसुधारक कोणते? तर कोणते? हे काय नाव आहे यांचं? मुळे. काय मुळे? बाबा पदमजी मुळे. ठीक आहे. 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकार केला आणि त्यांनी एक खतरनाक ग्रंथ लिहिला, यमुना पर्यटन म्हणजे कादंबरी आणि स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. बाबा पदम सोबत ते पण लिहा. त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र सुद्धा लिहिले. बाबा पदमजी यांचे आत्मचरित्र कोणतं? तर अरुणोदय. इंग्रजी, मराठी, संस्कृत, मराठी शब्दकोश लिहिले. याशिवाय इतरही बरेच लेखन त्यांनी केले. त्यांच्या लेखनातून समाज सुधारण्याची तळमळ स्पष्ट होते. समाजातील अप्रवृत्ती दूर व्हाव्यात हाच त्यांचा हेतू होता. इसवी सन 1906 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. असो, अरुणोदय, यमुना पर्यटन आणि 1854 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. बाकी समोर बघू आपण. विष्णू शास्त्री पंडित 1827 ते 1876. 19व्या शतकातील भारतीय समाजाच्या मानसिकतेचा विचार करता स्त्रियांना उद्धारासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अशा समाज सुधारकात विष्णू शास्त्री पंडित हे अग्रणी होते. विष्णू शास्त्री पंडिताचा जन्म 1827 मध्ये सातारा येथे झाला. कधी झाला? 27 सातारा येथे. त्यांचे वडील परशुराम शास्त्री हे 52 धरणचे रहिवासी होते. वडीलकडून विष्णू शास्त्री संस्कृत भाषेचे शिक्षण मिळाले. इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे बघा ते संपादक होते. कोणत्या? इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते. याच वृत्तपत्रातून त्यांनी आपली सुधारणावादी मते निर्भीडपणे मांडली. त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार केला. खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी व्याख्याने दिली. जनजागृतीसाठी भरपूर लेखन केले. स्त्री शिक्षण, विधवा स्त्रियांचे प्रश्न, केशवपन, परदेशगमन, जटर विवाह, जातीभेद या स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी आपले साडेतोड विचार मांडले. समोर बघू. प्रश्न कुठे येते? इंदू प्रकाश हे साप्ताहिकाच्या मध्ये कोण लिहिलं? संपादक कोण होते? तर विष्णू शास्त्री. विष्णू शास्त्रीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, हा PYQ आहे. विष्णू शास्त्रीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळी
या सभेची स्थापना केली. या सभेमार्फत विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह, कोणाचं, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. दरम्यान सरकारने विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला. त्यांनी आपल्या विचारांमध्ये निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृती सिद्ध केली. भाऊ बोले तैसा चाले त्याशी वंदावी पाऊले, हे त्यांचं उदाहरण. ठीक आहे, यांनी स्वतः सांगितलं विधवा विवाह केला पाहिजे, तर स्वतः त्यांनी विधवा विवाह केला. बालविवाहाच्या पद्धतीमुळे विधवा मुलींचे आयुष्य मातीमोल होत आहे, त्यामुळे त्यांच्या पद्धतीला त्यांनी विरोध केला. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. ब्राह्मण कन्या विवाह विचार, आता प्रश्न इथून येणार. ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश हे त्यांचे निवडक ग्रंथ आहेत. कृष्णशास्त्री पंडित यांचा मृत्यू 1876 मध्ये झाला, इत्यादी त्याचे प्रश्न येऊ शकतात. समोर चालू. सार्वजनिक काका 1828 ते 1880. सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक काकांची ओळख आहे. गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका होय. म्हणजेच त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी साताऱ्यामध्ये झाला. नोकरी निमित्त ते पुण्यात गेले, मात्र त्यांच्या थोड्या दिवसातच नोकरी सोडावी लागली. पुढील शिक्षण पुण्यात घेऊनच वासुदेव गणेश जोशी यांची वकिली व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यातही लक्ष घालण्यास सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावाने कोणीही घेत नव्हते, मात्र मोठ्या उमेदीने सार्वजनिक काकाने ते घेतले. ठीक आहे. आद्य क्रांतिकारक, महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेत नव्हतं त्यावेळेस, कारण इंग्रजाचा दबदबा होता. पण इंग्रजांना न जुमानता या व्यक्तीने, वासुदेव गणेश जोशी या व्यक्तीने, यांनाच काय म्हणतो आपण सार्वजनिक काका म्हणतो, या व्यक्तीने त्याचं वकीलपत्र स्वीकारलं होतं. भारतात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा औंध श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली, कोणत्या औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली 1870 मध्ये स्थापन झाली होती. ठीक आहे. याच्या आधी 1867 पासून याची सुरुवात आहे. पायाभरणी 1867 पासून स्थापना झाली, 1870 मध्ये स्थापना झाली. त्यात मुख्य सहभाग सार्वजनिक काकांचाच होता. न्यायमूर्ती रानडे सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक आणि राजकीय स्वरूप दिले. सनदशीर राजकारण करता जनतेची जागृती व त्यांनी संघटित करण्याचे कार्य त्यांनी केले. या सभेमार्फत जनतेच्या अडचणी समजावून घेऊन सरकारपर्यंत पोहोचण्याचे कार्य काकांच्या हाती घेतले. या सभेमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांचा फार फायदा झाला. 1876-77 मधील दुष्काळात महाराष्ट्रातील जनतेचा जबरदस्त फटका बसला. सरकारने कोणत्याही प्रकारची मदत जनतेस केली नाही. सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्तांची लोकांना भरीव मदत दिली. त्यांना ब्रिटिश साम्राज्याकडे भारतीयांना सामाजिक आणि राजकीय दर्जा द्यावा, स्वावलंबी बनवणारे शिक्षण द्यावे, राजकीय हक्क द्यावेत अशी मागणी केली. देशाच्या उन्नतीसाठी लघु उद्योगांचा आग्रह धरला होता. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार, स्वदेशीचा बघा सार्वजनिक काका स्वदेशीचा पुरस्कार करणारे पहिले भारतीय आहेत, हे लक्षात ठेवा. स्वदेशीचा पुरस्कार करणारे सार्वजनिक काका हे सर्वात पहिले व्यक्ती आहे. स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने काढली. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू धर्मातील जाती भेदाला त्यांनी विरोध केला होता. ठीक आहे. आता बघा स्वदेशीचा पुरस्कार 1876 मध्ये राणीला सम्राज्ञी पदवी, कैसरी हिंद ही पदवी दिली होती. आपल्या यांनी दिली होती. त्याचं नाव म्हणजे लिटन भाऊ, म्हणजे बदमाश व्यक्ती होता. त्याने 1876 मध्ये दिली होती. आणि त्याच वेळेस हे म्हणजेच आपले कोण सार्वजनिक काका त्या याच्यामध्ये आपल्या सभेमध्ये जाऊन म्हणजे खादीचा वेश स्वतः हाताने शिवलेला होता आणि त्या वेश धारण करून तिथे गेले होते. कशा स्वदेशीचा. आणि त्याच वेळेस त्यांनी स्वदेशीचा पुरस्काराची शपथ सुद्धा घेतली होती. ठीक आहे. म्हणजे सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये स्वदेशीचा पुरस्कार करणारे व्यक्ती कोण, तर सार्वजनिक काका, हे लक्षात ठेवा. समोर चला आपण.
रेल्वे उतारूंचे प्रश्न, संस्थानिकांचा अधिकार, राज्यातील दंगे याबाबत त्यांनी सरकारला सल्ले देऊन लोकहितवादीचे कार्य केले. सार्वजनिक सभा ही जरी राजकीय संस्था असली तरी सामाजिक सुधारणेतील त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. सार्वजनिक काकांचा मृत्यू 25 जुलै 1880 रोजी झाला होता. दुसरे डॉक्टर राघव भांडारकर सुद्धा प्रश्न आहे, आयोगाने विचारलेले 2-3 प्रश्न बघू आपण. काय प्रार्थना समाज स्थापनेत राघव भांडारकर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे 6 जुलै 1837 रोजी झाला. त्यांचे आडनाव पत्की असे होते. कसं कोणतं होतं? पत्की होते. मात्र त्यांचे पूर्वज खजिन्यातील अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी संपादन केली. जर्मन विद्यापीठात PhD मिळवली. ते उच्च विद्यापीठात भूषविले होते. उच्च विद्या विभूषित होते. कर्ते, धर्म आणि समाज सुधारक, भाषातज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्य विद्या संशोधक, संस्कृती भाषेचे पंडित अशा वेगवेगळ्या त्यांनी महाराष्ट्रभर त्यांना ओळखले जातो. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होतो. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. प्रार्थना समाज स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता. प्रार्थना समाजाची तत्वे, उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा या तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, अवतारकल्पना आणि बहुउद्देशवाद या इत्यादी बाबी त्यांनी भांडारकरांनी विरोध केला. समाजातील अपप्रवृत्ती आणि अनिष्ट रूढी दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, संत वाङ्मय, प्राचीन धर्मग्रंथ आधार देऊन त्या कशा चुकीच्या आहेत ते दाखवून दिले. समाज सुधारण्यासाठी जागृती करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. डॉक्टर भांडारकर बालविवाह प्रतिबंधक, विधवा पुनर्विवाह संमती, वयाचा कायदा यासारखा सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा बंदी, सामाजिक सुधारण्याचा पुरस्कार केला. त्यांनी आपली मते निर्भीडपणे लोकांसमोर मांडून जनजागृती केली. त्यांच्या विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणून विचाराला कृतीची जोड दिली. ते मुंबई प्रांतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य, केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते. त्यांनी अनेक मानसन्मान मिळाले होते. डॉक्टर भांडारकरांनी इतिहास व प्राचीन संस्कृती संशोधन करून इतिहास आणि प्राचीन संशोधन करून विपुल लेखन केले. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, आता बघा प्रश्न इथे येणार आहे. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम, अदर अँड मायनर रिलिजियन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी विपुल ग्रंथसंपदा केली. डॉक्टर राघव भांडारकरांचा मृत्यू इसवी 24 ऑगस्ट 1925 रोजी झाला. प्रश्न इथे येणार आहे तुम्हाला समोर बघू. बेहरामजी मलबारी 1853 ते 1912 बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी म्हणून बेहरामजी मलबारी यांना महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. गुजरात मधील बडोदा येथे बेहरामजी मलबारी यांचा जन्म 1853 मध्ये पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी मिशनरीच्या शाळेत पूर्ण झाले. बेहरामजी यांनी बालविवाहाच्या प्रथेला विरोध केला. कोणाच्या बालविवाहासाठी? त्यांनी 1884 मध्ये काही टिप्पण्यांसह त्यांच्या संदर्भात प्रसिद्ध केल्या. यात त्यांनी बालविवाहाच्या प्रथेवर व त्यामुळे येणाऱ्या वैधव्यावर प्रकाश टाकला. समाजातील विधवांचे प्रश्न आणि अकाली प्राप्त होणारे वैधव्य याला बालविवाह पद्धतीचा जबाबदार आहे हे विचार त्यांनी समाजासमोर मांडले. बालविवाह पद्धतीच्या निर्मूलनासाठी बालविवाहाचे अनिष्ट परिणाम स्पष्ट करणारे पाठशालेय अभ्यासक्रम घ्यावेत. विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असावा. विधवा विवाहांचे पौरोहित करणाऱ्यांनी वाढीत टाकले जात असे त्यांचे बंदी करावी इत्यादी मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या. त्यांचे विचार मूलगामी होते. त्यांचे वैचारिक जागृतीचे मोहिमेतून पुढील काळात संबंधीय विधेयक मंजूर झाले. समाज सुधारणेच्या कार्याबरोबर बेहरामजी पत्रकारितेच्या क्षेत्रातील लिखाण करत होते. त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया त्यांनी इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक सुरू केले आणि दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकातही त्यांनी लेखन केले. त्यांनी दयाराम गिडगुल यांच्या मदतीने सेवा आता PYQ हा
त्यांनी कोणाच्या सोबत, दयाराम गिडगुली यांच्या मदतीने सेवा सदन ही संस्था स्थापन केली. गुजरात आणि गुजरातीच, नीती विनोद, बालविवाह व महिलांवर सक्तीने लादले गेलेले वैधव्य, काही टिपणे इत्यादी ग्रंथ लिहिले. बेहरामजी मलबारी यांचा मृत्यू इसवी सन 1912 मध्ये झाला. आता 15वे बघू. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, हे तर महाराष्ट्राच्या परिचयाचे व्यक्ती आहे. गोपाळ गणेश आगरकर इसवी सन 1856 ते 1895. गोपाळ गणेश आगरकर हे व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धी प्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारे भारत महाराष्ट्रातील पहिले विचारवंत होते. त्यांचा जन्म कराड जवळील टेंभू येथे झाला. मॅच द पियर मध्ये आहे. इसवी सन 14 जुलै 1856 मध्ये झाला. घरची आर्थिक परिस्थिती एकदम बेताची होती. खूप कमजोर स्थिती होती त्यांची. मॅट्रिक पर्यंत शिक्षण कराड, रत्नागिरी, अकोला या ठिकाणी झाले. लहान सहान नोकऱ्या करून आणि जिद्दीने प्रयत्न करून 1875 मध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाले. अनंत अडचणींच्या सामोरे जात त्यांनी पुण्यात एम ए पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आगरकरांनी समाजसेवा व जनजागृती कार्याला वाहून घेतले. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी केली? 1801. ओके, 1880 स्थापना केली. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि मराठा 1881 वृत्तपत्र सुरू केली. त्यातील केसरीचे संपादन आगरकरच करत होते. लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची 1884 स्थापना केली. या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन म्हणजे 1885 सुरू करण्यात आले. त्याच कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते. आगरकरांची केसरीतून सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते 1887. ठीक आहे. PYQ वारंवार येणारे न्यू इंग्लिश स्कूलची 1880, केशरी मराठा 1881, आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884, त्याच्यानंतर FC कॉलेज 1885. एक काही प्रश्न आहे बघून घेऊ समोरचा बघू. सुधारक वृत्तपत्र 1887 हे गोपाळ गणेश आगरकर, हे बघा खतरनाक व्यक्ती होते. आगरकरांनी बुद्धी प्रामाण्यवादाचा आदर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला. व्यक्ती विकासातून समाज विकास होतो असे त्यांचे मत होते. व्यक्तीच्या विकासाला विचार, व्यवसाय आणि विवाह स्वातंत्र्य असले पाहिजे. बघा, विवाह स्वातंत्र्य असलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं बरं का. ठीक आहे, असो प्रतिपादित केलं. त्यांनी व्यक्तिवादाला बुद्धी व भौतिकवादाचे जोड दिली. आगरकरांनी बालविवाह, जातीभेद, केशवपण, धर्माच्या नावावर राजनीत चाललेल्या गैरप्रकार विरोध करून सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. आगरकरांच्या लेखनात समाज हिताची तळमळ होती. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता याला विरोध केला. केशरीतील निवडक निबंध, आता बघा प्रश्न कुठे येतो. केशरीतील निवडक निबंध, सुधारकातील वेचक लेख, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण इत्यादी ग्रंथांचे लेखन केले. समाज परिवर्तनाच्या चळवळीतील अवहेलना सहन करण्याची तयारी असणारे आगरकर हे एक श्रेष्ठ समाज सुधारक होते. आगरकरांचा मृत्यू 17 जून 1895 रोजी झाला. असो, आता पंडित रमाबाई, बरं 1801 सांगाच राहिलं होतं. 1882 मध्ये हंटर कमिशन जे आलं होतं शिक्षणासंबंधी, त्यांच्यामध्ये महात्मा फुलेनं तर सर्वांसाठी मागणी केलीच होती की शिक्षणासंबंधी काय सर्वांना अधिकार असला पाहिजे, शिक्षण हे सक्तीचे असलं पाहिजे. ठीक आहे, असं कोण महात्मा फुलेंनी मागणी केली. सोबत याच हंटर कमिशन पुढे साक्ष देणाऱ्या ह्या म्हणजे पंडित रमाबाई सुद्धा होत्या. यांनी कोणासाठी साक्ष दिली? यांनी स्त्रियांसाठी साक्ष दिली. कारण स्त्री समाज किंवा स्त्री जात त्यावेळेस खूप मागासलेली होती आणि त्या जातीवर अन्याय आणि अत्याचार खूप होत होते, मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना समोर आणण्यासाठी काहीतरी वेगळ्या संघटना स्थापन केल्या, म्हणजेच काय वेगळे कॉलेज असले पाहिजे स्त्रियांसाठी स्पेशल. सोबत स्त्रियांना म्हणजेच काय वेगळ्या एक सोयी सुविधा पुरवल्या पाहिजे, म्हणजे राहण्याची व्यवस्था असो किंवा त्यांच्या म्हणजे वेगळे कॉलेजेस असो किंवा त्यांचे मेडिकल फॅसिलिटी सुद्धा त्यांनी सांगितलं की हे मागणी करणारे कोण? तर पंडित रमाबाई 1882 मध्ये हंटर कमिशन समोर. ठीक आहे, चलो समोर. पंडित रमाबाई बुद्धी
मत्ता आणि कर्तबगारी यांच्या जोरावर महाराष्ट्रात अलौकिकाने कार्य केले. त्यांचा जन्म कर्नाटक कुठे झाला तर कर्नाटक मंगळूर जिल्ह्यात झाला. मंगळूर जिल्ह्यातील गंगामूळ या गावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे असे होते. वडिलांचा त्यांचा प्राचीन हिंदू शास्त्राचे चांगले शिक्षण दिले. 16व्या वर्षी आई वडील यांचे मृत्यू पावले. पोरक्या झालेल्या पंडिता रमाबाई आणि बंधू श्रीवानवास यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्धार केला. 6 वर्षाच्या भारत भ्रमणानंतर भाऊ कोणी असं फिरू शकते का तर नाही. ते बघा 6 वर्षाच्या भ्रमणानंतर कलकत्त्यात दाखल झाल्या. तेथे त्यांनी आपल्या पांडित्याने व संस्कृत ज्ञानाच्या आधाराने लोकांना धक्क केले. म्हणजे त्यांचा संस्कृत आणि पांड्यात त्यांना एवढे पाठांतर होते की त्यांना ते लोकांना जेव्हा सांगितलं त्यावेळेस लोक अचंबित झाले. लोकांनी त्यांना पदव्या दिल्या. पदव्या बघू कोणते होते. बघा किती सुंदर आहे. असो सरस्वती आणि पंडिता ह्या पदव्या दिल्या. गौरव केला भाऊ त्यांचा. सरस्वती आणि पंडिता ह्या पदव्या देऊन गौरव केला. पुढे त्यांना पंडिता रमाबाई असे संबोधले जाऊ लागले. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. मात्र पंडिता रमाबाई संसार सुखात लाभले नाही. त्यानंतर त्या पुण्यात आल्या. तेथे स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये केली. 1882 आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये केली. देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारण्याची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष देताना स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला. त्या मिशनऱ्यांच्या मदतीने इंग्लंड व अमेरिकेतही गेल्या. ख्रिश्चन धर्मातील सेवाभावी वृत्ती मानवतावादी विचारांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष स्त्री शिक्षणावर केंद्रित केले. असं म्हटलं जातं की त्यावेळेस सर्वात सुंदर स्त्री म्हटल्या जाते कोण तर पंडिता रमाबाई. आणि यांच्याविषयी अशी म्हटलं जाते की यांच्यासोबत ICS अधिकारी खूप लग्न करायसाठी त्यांच्या मागे लागले होते. कारण सुंदर विद्वान पांडित्य मिळवलं ते एकमेव स्त्री होते. असो रमाबाईंनी स्त्रियांसाठी केलेले महत्वाचे कार्य म्हणजे शारदा सदनची स्थापना होय भाऊ. शारदा सदनची स्थापना 1889 मध्ये त्यांनी मुंबई संस्थेची स्थापना केली. 1889 मध्ये कुठं तर मुंबई संस्थेची स्थापना केली. निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था तेथे करण्यात आलेली होती. 1890 मध्ये या संस्थेत पुण्याला स्थलांतरित करण्यात आले. 1889 मध्ये शारदा पुढे गेले तर मुंबईत केली. 1890 ला पुण्यामध्ये स्थलांतर करण्यात आले. तेथेही संस्था नावारूपास आली. शारदा सदनच्या सल्लागार मंडळात कोण कोण होते PYQI. नंतर यांनी राजीनामे सुद्धा दिले होते. हे असो म्हणा न्यायमूर्ती रांडे, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती भांडरकर यांच्यासारख्या थोर व्यक्ती होत्या. त्यांच्या कोणत्या सल्लागार मंडळात. पंडिता रमाबाईंनी नंतर केडगाव येथे मुक्ती सदन कुठं तर केडगाव मध्ये पुण्यात केडगाव येथे मुक्ती सदन नावाची संस्था सुरू केली. त्यात अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली होती. समोर चालू या संस्थेला नावरूपास आणण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. 1897 दुष्काळाच्या वेळी जनतेला त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी लिहिलेल्या बायबलचे मराठी भाषांतर त्यांनी काय काय लिहिलं तर बायबलचे मराठी भाषांतर, स्त्री धर्म लिटरेचर PYQI, दी हाय कास्ट हिंदू वुमन इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहे. पंडिता रमाबाईंचा मृत्यू इसवी 5 एप्रिल 1922 रोजी झाला. समोर चालू न्यायमूर्ती मगो रानडे 1842 1901. 19व्या शतकातील उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना मानले जाते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड मॅच द पेअर मध्ये आहे भाऊ. निफाड येथे 18 जानेवारी 1882 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. तेथे मुंबई येथे पुढील शिक्षणासाठी गेले. कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहासाच्या विषयाचे काय केले संशोधन केले. समोर प्राध्यापक झाले. पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले. तेथेच त्यांचे अनेक सामाजिक संस्थेशी संबंध आला. ते कायदे मंडळाचे सदस्यही झाले. बघा खतरनाक दाढी म्हणतो दाढी नाही खतरनाक आहे त्यांची. न्यायमूर्ती रानडे हे सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. बुद्धिवादी असल्यामुळे सद्विचारांच्या वाईट गोष्टींचा त्याग करावा, भूतदया, प्रेम, त्याग, चांगुलपणा इत्यादी गुणांचे आचरण करावे असा त्यांचा आग्रह होता. समाज व्यवस्थेतील दोष दूर झाल्याशिवाय लोकात नैतिक मूल्यांची विकास होणार नाही असे त्यांचे मत होते.
मानवाची प्रतिष्ठा उंचवण्यासाठी समाज सुधारण्याची गरज आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि धर्मकारण ही समाजाची विविध अंगे असून ती एकमेकांना पूरक आहेत. न्यायमूर्ती रानडे यांनी जातीयता, जातीभेद, उच्च नीच, वंशभेद, जन्मभेद, सद काय सदबुद्धीकडे दुर्लक्ष इत्यादींची भारतीय समाजाची अवनती झाली आहे. समाजाची उन्नती व्हायची असेल तर सद्बुद्धी, समता, न्याय, बंधुभाव इत्यादी या तत्वावर आधारित समाज रचना होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते. समाज सुधारण्यासाठी शासनाने कायदे करणे गरजेचे आहेत असा त्यांचा आग्रह होता. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. हिंदू धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रार्थना संस्थेमार्फत केला. सार्वजनिक सभेची त्यांना जवळीक सामाजिक परिषदेतील योगदान महत्वपूर्ण होते. त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले. मुंबईत त्यांनी एक विधवा विवाह घडून आणला. त्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली. म्हणून हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला म्हणत. आता हिंदी अर्थशास्त्र 2-4 ओळी सांगतो, ठीक आहे. सर्वप्रथम अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर कौटिल्य, त्यालाच आपण चाणक्य असं म्हणतो. अर्थशास्त्र, पण अर्थशास्त्र, त्या अर्थशास्त्रामध्ये राजकारणाविषयी सुद्धा महत्वाचं लिहिलेलं आहे. अर्थशास्त्र ग्रंथ कोण लिहिला जातो? चाणक्यानं. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणलं जाते? ॲडम स्मिथ, ठीक आहे. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणलं? अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य किंवा चाणक्याने लिहिला. अर्थशास्त्राचे जनक कोणाला जातं? ॲडम स्मिथला म्हणलं जातं. आता भारतामध्ये येऊ, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणलं जातं? दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं. आणि सोबत हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर कोणाला म्हटलं जातं? न्यायमूर्ती रानडे यांना, महादेव गोविंद रानडे यांना म्हटलं जातं हिंदी अर्थशास्त्र. 4 लक्षात ठेवा. प्रश्न वेगवेगळे, उत्तर पण वेगवेगळे राहणार. समोर सोडा. त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले. मुंबईत त्यांनी एका विधवेचा विवाह घडून आणला. त्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारण, अर्थशास्त्र विचारांची जोड दिली. अशा प्रकारे समाजकारण, राजकारण, अर्थकारण क्षेत्रातील न्यायमूर्ती रानडे यांच्या आपल्या वैचारिक योगदानाची जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. इसवी सन 16 जानेवारी 1901 रोजी न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू झाला. वस्ताद लहुजी साळवे खतरनाक व्यक्ती होते. तुम्ही पिक्चर बघाच तो कोणता, महात्मा फुले पिक्चर बघा, त्याच्यामध्ये उस्ताद लहुजी साळवे आहे. ज्या वेळेस अडचणी सापडतात त्यावेळेस यांनी लय लोकांना मदत केलेली आहे. उस्ताद लहुजी साळवे असो. वीर उस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म 1800 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील राघू साळवे हे पेशव्यांच्या शिकारखान्यात, एक मिनिट, त्यांचे वडील पेशव्यांच्या शिकारखान्यात नोकरीस होते. पुण्यातील शनिवार वाड्यात इंग्रजांचा भगवा झेंडा उतरवून युनियन जॅक फळकवला. या प्रकरणाने लहुजी मनाच्या इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण केली. आपल्या घराजवळ त्यांनी तालीम बांधून काढली व तिथेच बाल सोपासनेबरोबरच शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले. लहुजींच्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांसारखे अनेक विचारवंत व राष्ट्रप्रेमी तरुण तयार झाले. याच्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलं होतं. हालाकी त्या पिक्चर मध्ये दाखवलं नाही असं राष्ट्रप्रेमी तरुण तयार केले. हे बघा, खतरनाक होते, दाढी गिडी खतरनाक होते. याच्यामध्ये दाढी दाखवली, पिक्चर मध्ये नाही दाखवली. असो, दानपट्टा त्यांच्या हातामध्ये आहे. असो, अशा प्रकारे 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात धर्मसुधारणा चळवळीचा आणि सामाजिक सुधारणा चळवळीची एक नव्याने युगाचा पाया घातला. या शतकातील आद्य समाज सुधारक, धर्मसुधारक चळवळी व प्रमुख समाज सुधारक यांच्या कार्याच्या सर्व दृष्टीने मोलाचे आहे. या प्रबोधन अखंडात समाज सुधारकांनी विविध क्षेत्रात गतिमान निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले, हे मान्य करावे लागेल. महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी, ठीक आहे, हे काय आपल्या कामाचं नाही, थोडं लहान करू. याच्यात जे जे कामाचं आहे
तेच आपल्याला घ्यायचं आहे, बाकीचा त्याग करायचा आहे. हा, धार्मिक सुद्धा म्हणजे प्रार्थना समाज बघू. प्रार्थना समाजाचा विचारला होता, प्रार्थना समाज झाला त्या प्रश्न विचारला होता, प्रश्नाचं उत्तर इथंच आहे. प्रार्थना समाज म्हणजे धर्म सुधारणा चळवळीमध्ये बघू. ठीक आहे. ब्राह्मण समाजाचे एक प्रभावी नेते म्हणजे केशवचंद्र सेन मुंबईत आले. त्यांनी मुंबईत धर्म सुधारणा व समाज सुधारण्याच्या संदर्भात व्याख्याने देऊन लोकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून समाज व धर्म सुधारण्याला प्रेरणा मिळाली. दादोबा पांडुरंग तरखडकर, आता PY क्यूतून आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि वामन आमाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढील काळात या समाजात मोडक, त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंदावरकर, न्यायमूर्ती मगो रानडे, डॉक्टर राघव भांडारकर इत्यादी विचारवंतांनी सहभागी झाले. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका, लक्षात ठेवा, प्रार्थना समाजामध्ये कोणती सुबोध पत्रिका सुरू केली होती. त्यातून प्रार्थना समाजात तत्वज्ञानाचा प्रसार केला जात होता. मुंबईतील गिरगाव विभागात त्या समाजाची स्वतःची इमारत बांधली होती. असो, कुठं गिरगाव विभागात प्रार्थना समाजाची तत्वे काय होती? परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे, तो विचारवंत, तो चिरंतन अकालनीय व निराकार आहे, तो सर्वशक्तिमान व दयाळू पवित्र आहे. त्याच्यानंतर सत्य, सदाचार, भक्ती हे परमेश्वराचे उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यास तो प्रसन्न होतो. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती मिळते. मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही, म्हणजे मूर्तीपूजेचा विरोध होता. असो, त्याच्यानंतर परमेश्वर अवतार घेत नाही, तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. सर्व माणसे परमेश्वराची लेकरं आहेत, म्हणून सर्वांनी एकमेकांच्या भावनेने वागवावे. असो, प्रार्थना समाजाचे कार्य काय केलं त्यांनी बघू. प्रार्थना समाजाचे हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले होते. त्यात अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, विधवांची केशवपण इत्यादी त्यांच्या बाबतीत भरीव कार्य केले. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामद जोशी यांनी समाज सुधारण्याची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. आता बघा, प्रार्थना समाज सुधारण्याच्या माध्यमातून नामद जोशी यांनी समाज सुधारण्याची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन केली. ठीक आहे. कोण? नामद जोशी हे प्रार्थना समाजाचे एक सुधारक होते. त्यांनी काय सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन केली. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यात निर्माण होण्यासाठी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाजाची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. PYQ. ठीक आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले हे भारत सेवक समाज. त्याच्यानंतर नामद जोशी सोशल सर्व्हिस लीग, मॅच द पियर भेटून जाईल तुम्हाला. असो, संघटना अस्पृश्य PYQतूनच आहे. पुढील काळात या संघटनेत अस्पृश्यांच्या निवारासाठी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. या वेगवेगळ्या संस्थांतून या समाजासाठी व देश सेवेसाठी चांगले व कार्यकर्ते निर्माण केले. या समाजाने अनेक लोकोपयोगी कामे केली. पंढरपूर येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केले. कुठं? पंढरपूर. अनाथ बालकाश्रम सुरू केले. मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी एकच संस्था स्थापन केली. असे करून सुद्धा समाज हिंदू धर्म यांना आपल्या कार्यात सामावून घेऊ शकला नाही, कारण या समाजाच्या अनुयायांच्या कृती आणि वर्तनात विसंगती होती. म्हणजे बोलाचे एक आणि चालाचे एक. या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. या समाजाचे नेतृत्व बुद्धिजीवी आणि विचारवंत होते, परंतु त्यांना समाजाशी जवळीकता साधता आली नाही. त्यामुळे हा समाज काळाच्या ओघात लोप पावला. असो, आता आर्य समाज बघू. आर्य समाजावर प्रश्न आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. बघा, इथंच प्रश्न आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म इसवी 20 सप्टेंबर 1824 मध्ये गुजरात मधील मोरावी संस्थानातील कटंकारा येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी. आयोगाने प्रश्न विचारला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? मूळशंकर करसनदास तिवारी असे नाव होते. आर्य समाजाची स्थापना बघू. 1845 मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला.
संन्यस्त होऊन गुरुप्राप्तीसाठी त्यांनी भारत भ्रमण केले. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी इसवी सन 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. कधी रे भाऊ? 1875. कुठं रे भाऊ? कुठे गेला? मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली असली तरी ती उत्तर भारतातील व समाजाचे फार मोठे आहे. कारण आर्य समाज महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली होती, पण याला महाराष्ट्रामध्ये काहीच एवढा असा प्रोत्साहन भेटलं नाही, म्हणून ते उत्तर भारतामध्ये गेली. प्रार्थना समाजाचे कार्यकर्त्यांनी स्वामीजींना पुण्याला बोलावले. त्यांच्या प्रवचनाने लोक प्रभावित झाले. मूर्तीपूजा करू नका, जातीभेद मानू नका, वेदांचे अध्ययन करण्याचा सर्वांना अधिकार आहे हे त्यांनी समप्रमाणात पटवून दिले. मात्र पुण्यातील सनातन्यांनी स्वामीजींचे हे विचार मान्य नव्हते. त्यांनी स्वामीजींना फार मोठा विरोध केला. परिणामी स्वामींना महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली आणि पुढील काळात लाहोर हेच त्याचे समाजाचे प्रमुख केंद्र बनले. ठीक आहे, स्थापना तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी झाली होती, पण आता सनातन्यांना पटलं नाही ते विचार, त्याच्यामुळे हे लाहोरला गेले आणि लाहोर तिचा आणि उत्तर भारतामध्येच त्यांचं महत्वाचे कार्य. आर्य समाजाचे बरं तत्व बघू आपण काय काय होते. परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूपाचा असून तो अनादि अनंत आहे. निराकार, सर्वसाक्ष, शक्तिमान व दयाळू आहे. तसेच तो सर्व विश्वाचा निर्माता व पालक करता आहे, असं कोण म्हणते? स्वामी दयानंद सरस्वती. दुसरं तत्व काय? तत्व बघू चाल का भाऊ? ओके और ओके हा. परमेश्वर सत्य ज्ञानाचे मूळ आहे. आदि व अनंतही परमेश्वरच आहे. सृष्टीतील सर्व वस्तू त्यांच्या स्वरूपात ज्ञान आहे. ठीक, ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये समावेश आहे. वेद हे ईश्वर निर्मित आहे. वेद हे सर्व ज्ञानाचे भंडार आहे. परमेश्वरांच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान हे वेदात आहे. त्याच्यानंतर वेद ईश्वर प्रणीत असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे परम पवित्र कर्तव्य आहे. 5. प्रत्येकाने असत्याचा त्याग व सत्याचा स्वीकार करावा. भाऊ हे लय महत्वाचं आहे. असो, प्रत्येक व्यक्तीने नीतिमत्तेचा अनुसरून चांगल्या वाईट विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन आणि संवर्धन करावे. मानवतावादी, भौतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नती करून मानवाने कल्याण साधावे हेच आर्य समाजाचे मूळ उद्देश आहे. प्रेम, न्याय, वैद्यकीय सद्गुण यावर आधारित वर्तणूक ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येकाचे ध्येय असावे. त्याच्यानंतर समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून प्रयत्न करावे, परंतु वैयक्तिक हिताच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची परवानगी आहे. आर्य समाजाने आपल्या तत्वज्ञानाच्या आधारे सामाजिक प्रश्न, धार्मिक बाबतीत आपली मते मांडली. शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वैदिक धर्माला चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारित असे त्यांनी प्रतिपादन केले. ठीक आहे, चातुर्वर्ण जे संस्कृती आहे ते आपल्या म्हणजे जन्मावर आधारित नसून हे गुणधर्मावर आधारित. म्हणजेच काय, तुम्हाला गुण कसा आहे त्याच्यावर आधारित आहे. आता जर मी जर चपला शिवत असेल तर मी काय सांबार झालो. मी जर भांडे जर बनवत असेल तर मी त्यालाच काय म्हणतो भांडे बनवणार झालो, भांडारी झालो. किंवा मी लोहाराचं काम करत असेल तर मी लोहार होऊ शकतो. सोबत मी जर किराणा मग दुकानदार मी व्यापारी होऊ शकतो, किराणा माल वगैरे विकत असेल. सोबत जर मी शेतकरी मी जर शेतीचे काम करत असेल तर मी शेतकरी होऊ शकतो. ठीक आहे, मला जर एखादी जर वैद्यकीय पदवी मी धारण केली तर मी काय वैद्य म्हणू शकतो. म्हणजेच हे जे गुणाधिष्ठित वर्ण पद्धती आहे हे यांनी सांगितले. ती जन्मावर आधारित नाही आहे. तर जे गुण आहे तुमच्यामध्ये स्वतः आत्मसात केलेले जे गुण आहे त्याच्यावर जर तुम्ही जर खूप एखाद्या शिक्षणामध्ये काय पांडित्य असेल तर तुम्ही पंडित होऊ शकता. म्हणजे हे त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? तर आर्य समाजाने म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं. असो, आर्य समाजाचे काही कार्य केलेलं आहे ते बघू. बुद्धिजीवी वर्गात चळवळी त्यांनी निर्माण केलेले. तर आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्धी करून परत स्वधर्मात घेण्याचे कार्य केलेले आहे. हिंदू धर्मातील कर्मठपणामुळे आजपर्यंत कोणीही केले नव्हते. आर्य समाजाने हिंदू पुन्हा स्वधर्मात येण्याचा मार्ग मोकळा गेला. शैक्षणिक गो फॉर द वेदास किंवा वेदांकडे परत चला हे त्यांचं वाक्य सुद्धा फेमस होते. असो, आर्य समाजाने सुधारण्यासाठी कार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. बहुजन समाजाचे धर्मतरंडा केले, मगर मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करून दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची ठीक आहे स्थापना करून अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या.
त्यात इंग्रजी बरोबरच वैदिक धर्माचे शिक्षण दिले. शिक्षण हिंदी भाषेतून देण्यास सुरुवात केली. या समाजाचे प्रचारक स्वामी सदानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. कोण? स्वामी श्रद्धानंद यांनी. कुठं? हरिद्वार. कशात? गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. या समाजाने महाराष्ट्राच्या मुंबई, सोलापूर व कोल्हापूर येथे उच्च शिक्षण देण्याचे महाविद्यालय चालविले. तसेच स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. बालविवाह पद्धतीला विरोध केला. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथ व विधवांसाठी श्रमाची सोय केली. अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ रोगराईच्या वेळी लोकांना सहकार्य केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केली. इसवी सन 30 ऑक्टोबर 1883 रोजी स्वामीजींचा मृत्यू पावला. असो चांगले व्यक्ती होते. आता सत्यशोधक समाज पाहू. ठीक आहे. याच्यानंतर प्रार्थना समाज बघितला, आर्य समाज बघितला, सत्यशोधक समाज बघून घेऊ. ठीक आहे. सत्यशोधक, आता हे तुम्हाला माहिती आहे सत्यशोधक महात्मा आपण तिकडे बघितलं होतं, तर इकडे बघून घेऊ. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अज्ञानी, अंधश्रद्धेवर मागासलेल्या, दारिद्र्य आणि कष्टकरी समाजाच्या पिढ्यानपिढ्या वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाखाली भरडल्या जात होत्या. इंग्रजांनी अंमलात पुरोगामी व उदारमतवादी विचार व समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, लोकशाही यांचे संक्रमण येथील समाजात होऊ लागले. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मसुधारणा व समाज सुधारणा चळवळींना सुरुवात झाली. या चळवळीचे स्वरूप व्यापक होऊ लागले. संघटनात्मक मार्गाने धर्म व समाज सुधारण्याचे कार्य येथे सुरू झाले. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणा चळवळीस व्यापक रूप देण्यासाठी, शूद्र आणि अतिशूद्रांची सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची 24 सप्टेंबर 1873 रोजी स्थापना केली. बहुजन समाज धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचे आसूड इत्यादी महात्मा फुले यांच्या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टांची चर्चा केली आहे. सर्व सत्यशोधक समाजाच्या जाती धर्मातील लोकांच्या सत्यशोधक समाजात प्रवेश होता. या समाजाच्या मार्फत एक प्रभावी संघटना उभी करून वरिष्ठ वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करणे हाच महात्मा फुले यांचा हेतू होता. सत्यशोधक समाजाची तत्वे काय काय होती बाबा? ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहे. परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे. आईला भेटण्यास, अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थीची जरूरत नसते, त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही. मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. पुनर्जन्म, कर्मकांड, जातपात पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. त्या गोष्टी कनिष्ठ वर्गाच्या पिळवणुकीचे कारण आहे. कोणत्याही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही. सर्व धर्मग्रंथाची निर्मिती मानवतेनेच केली आहे असं कोण सांगते? सार्वजनिक सत्यधर्म. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाला समाज सुधारण्याच्या चळवळीस अतिशय महत्व आहे. या समाजाच्या लोकांनी स्वाभिमान बनवण्याचे काम केले. कोण केले? सत्यशोधक समाजाचे असो केले. वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाविरुद्ध संघटित लढा, ग्रामीण भागात. आणखीन प्रश्न याच्यातले संपले नाही गड, कारण मी आणखीन लेक्चर सोडलेलं नाही. असो, केले आहे. वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाविरुद्ध संघटित लढा दिला. ग्रामीण भागात या समाजाच्या शाखा सुरू झाल्या. साप्ताहिक सभेतून जनजागृती केली. साप्ताहिक सभेतून जनजागृती केली जात असे. लोकशिक्षणाचा उपाययोजना करून प्रचार केला जात असे. सत्यशोधकी जलसे, आता यांनी काय काय चालू केलं? सत्यशोधकी जलसे, कीर्तने, प्रवचने, पोवाडे अशा माध्यमातून सामाजिक अनिष्ट चालीरीतीवर जाहीर टीका केली. त्यामुळे सामाजिक परिवर्तन झपाट्याने होऊ लागले. इसवी सन 1891 मध्ये नंतर राजर्षी शाहू महाराज, आता बघा PY विधी भेटणार तुम्हाला. इसवी सन 1911 नंतर राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन केले. त्याच्याच प्रेरणेने, प्रोत्साहनाने महाराष्ट्रात पुढे सत्यशोधक समाजाचा मोठा प्रचार झाला. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू 1877
दीनबंधूची स्थापना 1877, कोणा? कृष्णराव भालेकर. हे साप्ताहिक चालवले. या समाजाच्या कार्यामुळे निरपेक्ष कार्यकर्त्यांची नवी पिढी महाराष्ट्रात उदयास आली. यात छत्रपती शाहू महाराजांच्या व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उद्धारासाठी प्रेरणा महात्मा फुलेंच्या कार्यातून घेतली होती. 20व्या शतकातही या समाजाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. महात्मा फुले समोर बघू. महात्मा फुले हे मानवजातीचे सेवक होते. विषमता अन्यायाविरुद्ध त्यांचे आवाज उठवले. विद्येची माहिती समाजाच्या उन्नतीसाठी एक मार्ग आहे असे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढण्यास सत्यशोधक समाजाच्या रूपाने त्यांनी समाजापुढे मानवतावादी धर्म निर्माण केला. असं स्वाध्याय लागला समोर तेवढं वाचूनच घेऊ ना आपण, तेवढं कशाला ठेवायचं. सामाजिक परिषद भारतीय समाज एवढं आहे का? वरत आहे. ओके 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 ओके. सामाजिक परिषद भारतीय समाजातील सामाजिक प्रश्नांची चर्चा व्हावी, धर्म सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी 19व्या शतकातील सामाजिक परिषद ही एक संघटना होय. न्यायमूर्ती रांडे यांनी सामाजिक परिषद ही एक संघटना होय. न्यायमूर्ती रांडे यांनी या संघटनेच्या स्थापनेसाठी फार परिश्रम, म्हणजे सामाजिक परिषद मग कोण स्थापन केली असती? न्यायमूर्ती रांडे यांनी. ठीक आहे, परिश्रम घेतले. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात राजकीय प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्नावरही चर्चा व्हावी असे न्यायमूर्ती रांडे आणि इतर नेत्यांना वाटत होते. मात्र काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी मान्य नव्हते. म्हणजे कोण होते ते? आपले लोकमान्य टिळक यांना मान्य नव्हते. सामाजिक प्रश्नात चर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र संघटना असावी असा एक मतप्रभाव होता, त्यातूनच निर्माण झाला. आणि याच अनुषंगाने 1887 साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यात आली. देशातील लोकांचे लक्ष सामाजिक प्रश्नाकडे वेधून घेणे आणि समाज सुधारण्याच्या कार्याला गती देणे हा याचा मुख्य हेतू होता. बालविवाह, विधवा स्त्रियांची स्थिती, केशवपण, अस्पृश्यता इत्यादी अनिष्ट चालीरीतीवर चर्चा करून उपाय सुचवण्यावर या परिषदेत भर दिला जात होता. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नाबरोबर लोकजागृती होणे गरजेचे होते असा या परिषदेचा दृष्टिकोन होता. सामाजिक परिषद ही स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती. मात्र काँग्रेसमधील सनातनी लोकांना तिला विरोध होता. त्यामुळे न्यायमूर्ती रांडे यांनी हा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या परिषदेचे अधिवेशन काँग्रेसच्या मंडपात होणार नाही असे जाहीर केले. मात्र या परिषदेने समाज सुधारण्यासाठी जनजागृती कार्य चालू ठेवले. आपल्या परीने समाज सुधारण्याच्या चळवळीत हातभार लावला असो हे होते. म्हणजे सामाजिक परिषद मग कोण चालू केली असेल तर कोण चालू केली? एखादा प्रश्न जर आला सामाजिक परिषद कुठे केला आपण? सामाजिक परिषद हे बघा, सामाजिक परिषदेची स्थापना किंवा कोण केली असेल तर न्यायमूर्ती रानडे. आणि याला विरोध कोणाचा होता? तर लोकमान्य टिळकांचा. लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की पहिल्यांदा राजकीय सुधारणा भेटली पाहिजे, नंतर सामाजिक सुधारणा. ठीक आहे, म्हणजे राजकीय सुधारणा. आणि लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं की हे जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे राजकीय विचारमंच आहे आणि याच्यातली सामाजिक सुधारणा करण्यात काही अधिकारच नाही, म्हणजे तुम्हाला नाही. तर मग यांना तर 1887 पासून तर त्याच्या मंडपात करण्यास सुरुवात केली होती. सोबत मग असं एकदम वाद विकोपाला गेला. त्याच्यानंतर यांनी सांगितलं, न्यायमूर्ती राणे सांगितलं की याच्यानंतर या अधिवेशनामध्ये होणारच नाही. ठीक आहे, असो. मला वाटतं आता स्वाध्याय लागला. बर, आतापर्यंत आपण बरेच काहीतरी शिकलो याच्यातून. म्हणजे सामाजिक जागृती वगैरे जे काही असेल ते समजा इथून करण्याचा प्रयत्न झाला समजा पूर्ण. आणि याच्यातून जवळपास 3 ते तुम्हाला 4 प्रश्न याच्यावरून दिसतील तुम्हाला. ठीक आहे, सर्व. आणि याच्यातलं फक्त एक सुटलं, म्हणजेच काय, या समाजामधलं 3 जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या परीक्षेला 4 समाज विचारले जाते. त्याच्यामधला एक पहिला समाज सुटला आपला, म्हणजे एक ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय 1828 मध्ये स्थापन केला होता. ठीक आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय 1800 बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला होता. पण भारतातला होता म्हणून याच्यामध्ये नाही येते. हे महाराष्ट्रातले आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे स्थापन केलेले आणि त्याच्याविषयी संबंधित माहिती त्याच्यामुळे याच्यामध्ये ब्राह्मो समाजाची माहिती दिली नाही. पण असो, कोणी सांगतो ते मी तुम्हाला. ठीक आहे,
तर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 राजाराम मोहन राय यांनी केली होती. कशासाठी? तर समाजामध्ये जागृती घडवण्यासाठी पहिल्यांदा समाज स्थापन केला होता तो राजाराम मोहन राय यांनी. तर त्याच्या माध्यमातून सतीप्रथा बंदी कायदा घडून आणला होता. कधी? तर 1829 मध्ये. आणि सतीबंदी प्रथा कायदा बंगालमध्ये सर्वात प्रथम लागू केला होता 1829 ला. महाराष्ट्र आणि मद्रासमध्ये 1830 ला लागू केला होता. तो एक पहिला समाज. दुसरा समाज 1837 म्हणजे आपण याला प्रार्थना समाज म्हणू शकतो. त्याच्यानंतर आर्य समाज. ठीक आहे, थोडंसं मागं पुढे होत असं, कारण आता मी थकलो भाऊ आता. ठीक आहे, असो. तो एक पहिला म्हणजे ब्राह्मो समाज, दुसरा प्रार्थना समाज, त्याच्यानंतर आर्य समाज 75, आर्य समाज 75 आणि एक सत्यशोधक समाज, 4 समाज. ठीक आहे, आपण लिहून काढू. पहिला समाज कोणता? ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज 1828. दुसरा प्रार्थना समाज. तिसरा आर्य समाज. चौथा सत्यशोधक समाज. अठराशे 67, 1875 आणि 1800 म्हणजे वरतं पाहिजे होतं का 73. बरं ठीक आहे, असं 24 सप्टेंबर हे तारीख आहे, लिहून ठेवा. 24 सप्टेंबर याची तारीख आता 1873. हे समाज. ठीक आहे, पाठ करून ठेव जा. काय चूक भूल झाली असेल तर माफ कर जा. बम थकलो मी, भूक लागली आता मला. या ठिकाणी आपण इथंच थांबू. ठीक आहे, याचा एक पार्ट आपण, तुम्हाला जर हे आवडलं तर नेक्स्ट पार्ट घेऊन येतो तुमच्यासाठी. म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये काय शिकणार आहे आपण, समजा तुम्हाला जर आवडलं तर. ठीक आहे, नेक्स्ट पार्टमध्ये काय शिकू? स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान. इथून प्रश्नाची सुरुवात होते खरी. ठीक आहे, पण त्याच्यावर काय प्रश्न नाही का? मग शिकवलं तर त्याच्यावर बी प्रश्न आहे, 2-3 प्रश्न त्याच्यावर बी उत्तरतात. आता बघा, स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान हे आता पुढच्या लेक्चरमध्ये करू. आता बंद थकलो मी. असो, भूक लय लागली भाऊ. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला.